नमस्कार, मी आरती कुलकर्णी। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच पुण्यामध्ये स्मार्ट सिटी योजनेचा शुभारंभ केला। पण शहरांची एवढी बजबज पुरी झाली आहे की स्मार्ट सिटी होणार कशी असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडलाय। खरं तर स्मार्ट सिटी म्हणजे स्मार्ट प्रशासन, स्मार्ट सत्ताधारी आणि स्मार्ट नागरिक। स्मार्ट सिटीच्या या युगामध्ये आपण नवी मुंबई महापालिकेच्या नव्या आयुक्तांचा आदर्श घेण्यासारखा आहे। त्यांच्या पुढाकाराखाली नवी मुंबई कशी बदलतेय हे आपण बघणार आहोत IBN लोकमत स्पेशल मध्ये। 21व्या शतकातलं शहर अशी नवी मुंबईची ख्याती आहे। पण गेल्या काही काळात श्रीमंत शहर या नावाखाली शहरामध्ये कोट्यावधींची उधळपट्टी झाली आणि विकास मात्र त्या तुलनेमध्ये झाला नाही। सिडकोने उभारलेल्या या शहराची धुरा काही वर्षातच नवी मुंबई महापालिकेच्या हाती देण्यात आली। पण आता आर्थिक नियोजनाच्या अभावामुळे हीच महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे। महापालिकेचा कारभार सुधारायचा असेल तर कार्यक्षम अधिकारी आणि जबाबदार सत्ताधारी हवेत। हाच मंत्र घेऊन नवी मुंबई कशी बदलतेय ते बघूया। नवी मुंबई महापालिकेचं हे मुख्यालय, नवी मुंबईचं व्हाईट हाऊसच। बडा घर पोकळवासा अशी काहीशी या मुख्यालयाची आणि नवी मुंबईची स्थिती झाली। इतर महापालिकांपेक्षा श्रीमंती दाखवण्यासाठी इथं मोठ्या प्रमाणात पैशांची उधळपट्टी झाली। एकेका दिवसात करोडो रुपयांची कामं काढली गेली, पण दुसऱ्या बाजूला उत्पन्नाच्या स्रोतांचा कोणी विचारच केला नाही। सगळ्यांचंच चांगभलं झालंय, पण पाहता पाहता होत्याचं नव्हतं झालं। कर्मचाऱ्यांचे पगार देणंही आता महापालिकेला मुश्किल झालंय। माझी अपेक्षा की पेन्शन मान्य होईल। समजा मान्य झालंच नाही तर त्याच्यावरती आमचं प्रशासनाचं मत आम्ही मानणार त्याच्यावरती। आणि त्याच्यानंतर मला जर आवश्यकता वाटली आणि मला गरज वाटली आणि इथं समजा फेटाळलं गेलं तर माझ्याकडे अधिकार आहे ते शासनाकडून विखंडित करून घ्यायचा पुढे जायचा हा अधिकार आहेच आहे ना। पण रबघाईला आलेल्या या महापालिकेला वर काढण्याची जबाबदारी घेतली आहे नवी मुंबईचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी। त्यांनी महापालिकेत प्रवेश करताच प्रशासनामध्ये शिस्तीचे वारे वाहू लागले। एका पाठोपाठ एक सगळ्या विभागांची झडती त्यांनी घेतली। कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला। महापालिकेच्या उपायुक्तांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत 7 जणांना निलंबित करण्यात आलंय, तर 25 जणांना बडतर्फ केलं गेलंय। अनेक कामचुकार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या। 2 महिन्यांच्या काळात प्रशासनाबरोबरच सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराला त्यांनी चाप बसवला। म्हणजे एका बाजूला स्ट्रक्चर्स इस्टॅब्लिश करणं, दुसऱ्या बाजूला त्यांचं कार्यक्षेत्र अधिकार निश्चित करणं आणि त्याप्रमाणे इम्प्लिमेंट करून घेणं, म्हणजे याला इन्स्टिट्यूशनलायझेशन जे म्हणतो ते आम्ही करत आहोत। हे इन्स्टिट्यूशनलायझेशन करत असताना स्टेक होल्डर्स आम्ही लोक ठेवत आहोत। या नव्या आयुक्तांनी नवी मुंबईचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडवलेत। 24 तास पाणी, सुका ओला कचऱ्याचं वर्गीकरण, अनधिकृत बांधकामांवरचा हातोडा, रस्त्यांचं रुंदीकरण असे अनेक प्रकल्प त्यांनी मार्गी लावलेत। ते येतात त्यांच्याबरोबर आणखी काही त्यांच्याबरोबरचे मोठे अधिकारी येतात, ते आम्हाला बघायला बरं वाटतं। नवी मुंबईचा कायापालट करणाऱ्या अशा कार्यक्षम अधिकाऱ्याचं फक्त नवी मुंबईतच नाही तर राज्यभरात कौतुक होत आहे। असे कर्तव्यदक्ष अधिकारी सगळ्याच शहरांना मिळाले तर खऱ्या अर्थानं स्मार्ट सिटीचं स्वप्न आपल्याला प्रत्यक्षात आणता येईल। जर्नलिस्ट संदीप पवारसह विनय म्हात्रे, IBN लोकमत, नवी मुंबई। नवी मुंबईला आपण 21व्या शतकातलं शहर म्हणतो, पण शहराचा विकास आराखडा हा नव्यानं करण्याची गरज आहे। आणि नवी मुंबईच्या विकासासाठी त्यांच्या मनामध्ये काय आहे हे आम्ही नवी मुंबईचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून जाणून घेतलं। कोणकोणत्या गोष्टीने त्यांनी हात घातले आता आपण थेट महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। मुंढे सर, आपलं IBN लोकमतमध्ये स्वागत आहे। पहिल्यांदा आपण सोलापूरवरून नवी मुंबईत आल्यानंतर आपण नवी मुंबई शहराकडे बघितलं। एक सुनियोजित शहर आहे, प्लॅनिंग सिटी आहे म्हणून सिडको म्हणते, सगळेच म्हणतात। पण तुम्हाला नवी मुंबईकडे कोणत्या दृष्टीने तुम्ही फोकस करताय? तुमचं फोकस काय नवी मुंबई? मुळात नवी मुंबई शहर हे 21व्या शतकातलं शहर म्हणून नावारूपास आलं। त्याचं प्लॅनिंग 1970च्या दशकामध्ये सुरू झालं आणि सिडकोनी खूप चांगल्या प्रकारे काम करून पुढं महापालिका आले, महापालिकेकडे ते काम करत आहे। ज्यावेळेस आपण 21व्या शतकातलं शहर म्हणतो त्यावेळेस अपेक्षित असं आहे की 21व्या शतकातल्या तरुणांच्या ज्या अशा अपेक्षा आहेत, आकांक्षा आहेत, त्या फुलफिल होत आहेत का? ओल्ड जनरेशन जे आहे त्यांना राहण्यासाठी व्यवस्थित आहे का? जे आपल्याकडं इंडस्ट्रीज आहेत त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत आहेत का? आणि त्याचबरोबर हे राहण्यासाठी, काम करण्यासाठी आणि एक विरंगुळा
किंवा रिक्रिएशन सेंटर्स, या सर्व गोष्टी एक लिव्हेबल सिटी आहे का, आणि हे सगळं होत असताना सिटीचा जर ग्रोथ व्हायचा असेल तर इकॉनॉमिक व्हायब्रंट आहे का, हे सर्व ॲस्पेक्ट आपलं त्याच्यामध्ये बघितले पाहिजे. नक्कीच. म्हणजे आपण इतर सगळ्या समस्यांबरोबर नवी मुंबईकरांना आपण फोकस यामध्ये सगळ्यांना ठेवले, सर्वसामान्य नवी मुंबईकर असतील. परंतु हे सगळं करताना आपण आल्यापासून कामाचा धडाका जो आहे, त्यानंतर जे काही निर्णय आपण घेतलेले आहेत, ते सगळं पाहता नक्कीच आपल्यासमोर आव्हानं देखील आली असतील. अशी कोणती आव्हानं तुम्हाला ह्या नाही, आव्हानं प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात. आता नवी मुंबईला ज्या धर्तीवरती इथं प्लॅनिंग झालं, एक सर्वात मोठं आव्हान माझ्या दृष्टिकोनातून जे दिसतं आहे तर या शहराचा DPच नाही आहे. म्हणजे ज्याला आपण डेव्हलपमेंट प्लॅन असं म्हणतो, तो प्लॅन आहे तो आपला सिडकोनी 1979 नंतर बनवलं. 1994चं जे DC रेग्युलेशन जे बनवले, लँड यूज पॅटर्न बनवला, तो आपण अजूनही वापरत आहे. 2007 पासून आपण तोच वापरत आहोत. तर अपेक्षित असं आहे की आपल्याला पुढच्या 20 वर्षामध्ये ह्या शहराचा विकास कोणत्या दृष्टिकोनातून करायचा आहे, तर त्याचा एक विकास आराखडा असणं अपेक्षित आहे. आणि मग त्या दृष्टिकोनातून मी पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे. आणि हा विकास आराखडा सर्वसमावेशक असेल. याच्यामध्ये नागरिकांचे म्हणणं ऐकून घेतलं जाईल, त्यांच्या अपेक्षा काय त्या बघितल्या जातील, कायदा काय सांगतो हे बघितलं जाईल. आणि हे सर्व करत असताना आत्ताच मी ज्या गोष्टी बोललो, ह्या दृष्टिकोनातून शहर पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून जे नियोजन अपेक्षित आहे ते त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं जाईल. आणि हा विकास आराखडा एक वेळेस केला की मग ऑटोमॅटिक प्लॅन झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी दे विल फॉल इन प्लेस. एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 2-3 महिन्याचा कालावधी आहेत ह्यामध्ये तुम्ही पाहिलं, पण तुम्हाला कोणत्या अशा गंभीर समस्या जाणवतात की जे खूपच तात्काळ सोडवल्या गेल्या पाहिजेत आणि त्यावरती विचार केला गेला, असं कोणत्या तुम्हाला समस्या जाणवतात? माझ्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाची जर समस्या बघितलं तर आपल्याकडे जे रिसोर्सेस आहेत त्याचा योग्य वापर होत नाही, ही मोठी समस्या आहे. आपल्याकडे रिसोर्स क्रंच आहे अशी परिस्थिती दिसणं. रोड चांगले आहेत, फुटपाथ आहेत, पण फुटपाथवरती एन्क्रोचमेंट आहे. आरोग्याच्या सुविधा आहेत, पण त्या आरोग्याच्या सुविधा ज्या पद्धतीनं नागरिकांपर्यंत पोहोचायला पाहिजे त्या दृष्टिकोन पोहोचत नाही आहेत. प्रॉपर्टी टॅक्सच्या बाबतीत तसंच आहे. तसंच LBT किंवा सेसच्या बाबतीत आता आपण बघितलं असेल की आम्ही ज्यावेळेस कारवाई सुरुवात केली सेस रिकव्हरी करण्यासाठी, तर खूप मोठ्या प्रमाणात असा काहीतरी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला की आम्ही चुकीच्या पद्धतीने टॅक्स वसूल करत आहोत. वास्तविक पाहता हा डिसिजन हायकोर्टात 2010 झालेला आहे. सेस आणि हा चॅलेंज त्या असोसिएशनने असं केलं होतं की ॲज अ लोकल बॉडी, आम्ही MIDC एरियामध्ये काम करत असल्यामुळं लोकल बॉडी महापालिकेला टॅक्स देणं, टॅक्स लावणं योग्य नाही आहे, दॅट्स इलिगल. आता याच्यावरती हिअरिंग होऊन हायकोर्टाने डिसिजन दिलेलं आहे की नाही, दे इज अ लोकल बॉडी, त्यांना अधिकार आहे, तुम्हाला तो पे करावा लागेल. मग तो 2010 पासून ते सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टात कोणताही स्टे नाही आहे. मग असा जवळजवळ 300 कोटीचा सेस आपला उर्वरित आहे. आणि जसे असे दिवस जसे तसं इंटरेस्ट आणि पेनॉल्टी वाढत जाणार आहे. म्हणजे मग हे का होतं, तर इथं गव्हर्नन्सचे प्रॉब्लेम आहेत. गव्हर्नन्सच्या ह्या मुद्द्यावरती येतोच, पण तत्पूर्वी मला एक मुद्दा प्रॉपर्टी टॅक्सवरतीच घ्यायचा आहे किंवा पाणी बिलाचा असेल. नवी मुंबई 21व्या शतकातलं शहर आहे, याची आर्थिक ग्रोथ खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्याचा स्तर खूप चांगल्या पद्धतीने आहे. पण आपल्याकडे अजूनही 30-35 हजार लिटर पाणी आपण फक्त 50 रुपयात देतोय. त्याची कॉस्ट जी खर्च महापालिकेला तेही निघत नाही. दुसऱ्या बाजूला आपण प्रॉपर्टी टॅक्स देखील त्याच पद्धतीने ठेवले, 20 वर्ष वाढवलं आहे. कारण त्याच्यामध्ये माजी मंत्री गणेश नेगी यांनी जो लोकांना हे दिलेलं आहे, शब्द दिलेला आहे की 20 वर्ष वाढवलं जाणार नाही, त्याच्यामध्ये 5 वर्ष उरलीत, ते आणखीन 5 वर्ष वाढवण्याचा विचार करतात. हे सगळं होताना मग हे प्रॉपर्टी टॅक्स वाढलं नाही आहे किंवा जर पाणी बिल वाढलं नाही तर ह्या नवी मुंबई शहराची ग्रोथ होणं, त्याकडे तुम्ही मुंबईच्या धर्तीवरती प्रॉपर्टी टॅक्स वाढवण्याचा विचार करताय की आणखीन या सगळ्या स्रोत कसं वाढवण्याचा विचार करताय? निश्चितच मी ज्यावेळेस गव्हर्नन्स म्हटलं, हा सुद्धा गव्हर्नन्सचाच इश्यू आहे. म्हणजे ते पाणी पुरवठ्यावरचं टॅक्सेशन असेल, प्रॉपर्टीवरचं टॅक्सेशन असेल. आज आपण जर बघितलं तर कायदा काय सांगतो तर याच्यामध्ये दर 4 वर्षांनी प्रॉपर्टीचं सर्वेक्षण व्हायला पाहिजे. या शहराचं गेल्या 12 वर्षामध्ये सर्वेक्षण झालेलं नाही आहे. म्हणजे 12 वर्षामध्ये जेवढ्या काही प्रॉपर्टीज वाढल्या असतील त्या 100% रेकॉर्डला आल्याच असतील असा त्याचा अर्थ होत नाही. दर 4 वर्षांनी कारण आहे की 4 वर्षामध्ये जे आलं त्याचं परत सर्वेक्षण करा, त्याचा एरिया सर्वेक्षण करा, किती टॅक्स लागतो ते फिक्स करा आणि त्याप्रमाणे टॅक्स लावून तुम्ही वसूल करा. आता 12 वर्षामध्ये झालं नाही याचा अर्थ अनेक प्रॉपर्टी अशा असू शकतात की ज्याच्यावरती टॅक्स लागलेला नाही आहे. दॅट इज द फर्स्ट थिंग, वी आर गोइंग टू डू इट. आपल्याला ते करावं लागेल, करायचं मॅन्डेट आहे ते करणार आपण. दुसरी गोष्ट, प्रॉपर्टी टॅक्स किती असावा. आता जो वाढलाच नसेल आणि सुविधा एका बाजून वाढत असेल तर आपलं कोणतंही बजेट जर असेल तर रेव्हेन्यू सोर्स असतो आणि एक्सपेंडिचर असतो, तर तो प्रोपोर्शनेट वाढला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मिनिमम आवश्यक आहे तेवढा निश्चित वाढवला जाईल. त्या दृष्टिकोनातून पुढच्या काही दिवसामध्ये आमची नोट तयार असेल, त्याप्रमाणे प्रपोजल तयार असेल, आपण ते करू. हे सगळं करत असता आपण टेक्नॉलॉजी वापर करणार आहोत, जेणेकरून इंडिव्हिज्युअल किंवा कोणत्या इन्स्टिट्यूशनची सर्वे करण्यापेक्षा प्रॉपर्टी टॅक्स जो आहे
की आपण GIS मॅपिंगच्याद्वारे आपल्याला करता येईल. आपल्याकडे ते GIS मॅप आपलं शहर झालेलं आहे. 3D टेक्नॉलॉजीचा सुद्धा उपयोग करता येईल. म्हणजे किती एरिया आहे, काय बांधला आहे, कुठं आहे, लिगल आहे का इलिगल आहे, ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली आपल्या सॅटेलाइट इमेजरीच्या मार्फत आपल्याला भेटू शकतात. त्याचा आपण वापर करण्याचा विचार करत आहोत, जेणेकरून कुठे डिस्क्रिप्शन ठेवायचं नाही, ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. आणि मग काय होईल की हा आपल्या एवढे प्रॉपर्टीज आहेत, याच्यावरती एवढा रेटेबल व्हॅल्यूचा टॅक्स आहे आणि त्याप्रमाणे एवढा भेटेल. दुसऱ्या बाजूला त्याचा रेट वाढवला जाईल. सेम परिस्थिती आपल्याला पाण्याच्या बाबतीत दिसेल. आता पाणी आपण आज काय म्हणतो, मी आलो त्यावेळेस की बऱ्याच ठिकाणी पाणी अर्धा तासाची तास बोललं जात होतं, 1 तासाची दर बोललं जात होतं. मी त्यावेळेस प्रश्न केला की आपल्याला पाणी अवेलेबल किती आहे. आपला स्वतःचा एकमेव महापालिका अशी आहे की मोरबे डॅम स्वतःचा आपला आहे, त्याची 450 MLDची कॅपॅसिटी आहे. आपलं पॉप्युलेशन आजच्या डेटला जर सर्व धरून पकडलं तर 14 लाख ते 15 लाखाच्या दरम्यान आहे, म्हणजे फ्लोटिंग पॉप्युलेशन जरी पकडलं. मग वर्ल्ड स्टँडर्डचा नॉर्म काय तर 135 LPCD पर डे याप्रमाणे आपण दिलं. आपण गृह 150 आपण धरू, 150 LPCD पर माणूस जर दिलं तर आपल्याला लागतो किती, सर्वसाधारण 200-220 MLDच्या आसपास पाणी लागतं. आजच्या डेटलाही जो की आपण टंचाईचा काळ म्हणून कमी केला म्हणून असं सर्वांना जो सांगतो, 300 MLD पेक्षा जास्त पाणी मोरबे धरणातून उचललं जातं. मग 300 MLD पाणी उचलूनही आपल्याला पाणी का भेटत नाही, हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. आणि हा परत गव्हर्नन्सचा इश्यू होतो. ज्यावेळेस 300 MLD पाणी आम्ही उचलतो तर अपेक्षित असं आहे की 24/7 पाणी तुम्हाला देता आलं पाहिजे. का ज्या अर्थी तुम्हाला 200 MLD पाणी पर कॅपिटा जर अवेलेबल असेल तर 24 तास पाणी देण्यामध्ये काही चुकीचं नाही, काही अवघडही नाही त्याच्यामध्ये. फक्त तो मॅनेजमेंटचा इश्यू आहे, गव्हर्नन्सचा इश्यू आहे. पण माझ्या लक्षात त्यावेळेस मी डीपमध्ये याच्यामध्ये गेलो तर मी जे म्हणलं की चुकीच्या पद्धतीने जे कामं होतात त्याच्यामध्ये असं आढळलं की आपला जो MBR म्हणतो, बॅलन्सिंग टँक असतो, मेन बॅलन्सिंग रिझर्व्हर म्हणतो, की जे धरणातून पाणी येतं आपण तिथून येतो आणि तिथून सगळ्या सिटीला आपण पाणी देत असतो. MBR आपला 74 मीटर हाईटचा आहे. आता 74 मीटर हाईटचा याचा अर्थ काय होतो की सर्वसाधारणपणे त्या हाईटपर्यंतच्या बिल्डिंगला ऑटोमॅटिकली पाणी ग्रॅव्हिटीने गेलं पाहिजे विदाउट पंपिंग, म्हणून तो MBR केलेला आहे. मी पुढे त्याच्या डिटेल्समध्ये गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा 74 मीटरचा हाईट आहे. त्याच्यानंतर आपण वेगळ्या भागात ESR म्हणजे तिथून ESRला जातो, पण आपण पॅरलल लाईन टाकलेल्या आहेत, पॅरलल लाईनला पंपिंग करायला लागलेलो आहोत. त्याच्या पलीकडे जाऊन ESR मध्ये पाणी जात होतं, आपण नवीन GSR तयार केले. म्हणजे ESR असताना GSRची कोणत्याही आवश्यकता नाही, GSR तयार केले. का गेले, कुणाला उत्तर नाही त्याच्यामध्ये. मग जर हे जर उत्तर नसेल तर मग ते पंपिंग बंद करायला लावलं. पंपिंगचा जो खर्च होतो आपला ऑटोमॅटिकली कमी होईल आणि तो लाखो करोड रुपयामध्ये होईल. माझ्या माहितीनुसार जर असं जर झालं तर दॅट विल बी करोड्स. आता एक्झॅक्टली आकडा माझ्याकडे नाही आहे आणि आम्ही एक 10 बार आपण आतापर्यंत बंद केलेलं आहे की ग्रॅव्हिटीने पाण्यामध्ये देण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे जर आपण दिलं MBR मधून जर पाणी सगळ्या याला गेलं, त्याचा दुसरा फायदा असा आहे की जे सोसायटीज आहेत किंवा ज्यांचे स्वतःचे इंडिव्हिज्युअल घर आहेत किंवा रो हाऊसेस आहेत, तिथं आज त्यांना टाकी ठेवावं लागते वरती. त्याला खाली एक मोटर लावतात, मोटरने पंपिंग केलं जातं. म्हणजे मोटरचा खर्च, इलेक्ट्रिसिटीचा रेव्हेन्यू खर्च, टाकीचा खर्च, हे सर्व कशासाठी वाढतंय तर आपण चुकीच्या पद्धतीनं इम्प्लिमेंटेशन करतोय म्हणून. हे जर आपण ग्रॅव्हिटीने द्यायचं सांगितलं, ऑटोमॅटिकली तुम्हाला मोटर लागणार नाही, पर्याय तुम्हाला इलेक्ट्रिसिटी लागणार नाही, तुम्हाला तुमचे टाक्याचे खर्च येणार नाही. म्हणजे एका बाजूला कॉर्पोरेशनचा खर्च तर कमी होईलच, पण दुसऱ्या बाजूला नागरिकांचा सुद्धा खर्च कमी होईल. आता म्हटलं तर मुंडेंचा दणका, मुंडेंचा हातोडा किंवा मुंडेंनी धक्का दिला, ह्या सगळ्या गोष्टी अजूनही काहीतरी मोठे धक्के तुम्ही देताय असं हे त्या काळात काहीतरी समजतंय. माझ्या दृष्टिकोनातून धक्का किंवा अशा दृष्टिकोन मी त्याच्याकडे बघत नाही. कारण एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल आणि ती योग्य असेल तर ते केली पाहिजे, अयोग्य असेल तर करता कामा नये. आणि अयोग्य गोष्टी होत असेल तर थांबवल्या पाहिजेत. त्याला कोणी धक्का म्हणत असेल धक्का आहे, कोणी चांगलं केलं चांगलं म्हणू शकतं, त्याला कोणी वाईट म्हणतात. ज्याच्यावरती परिणाम झाला तो वाईट मानणार आहे, ज्याच्या लोकांच्या दृष्टिकोन चांगलं असेल तर चांगलं. प्रत्येकजण स्वतःच्या आरशातून बघण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या दृष्टिकोनातून काय तर ह्या सिटीसाठी आवश्यक असलेली ती गोष्ट आहे का आणि ती नियमात बसते का, याच्यामध्ये पब्लिक इंटरेस्ट आहे का. म्हणून याच्यामुळे कुणाला जर वाईट असेल तर ही हॅज टू रिथिंक, ही ऑर शी हॅज टू रिथिंक की खरोखर वाईट आहे का. एखादा पर्सनल माणसाला ते वाईट असू शकतं. म्हणजे समजा एखादी अनधिकृत बिल्डिंग आहे मी पाडले तर याच्यावरती मतांतर खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे की त्या गरिबांचा काय दोष, हा निश्चितच आहे. किंवा ज्यांनी फ्लॅट विकत घेतले त्यांचा काय दोष, हा निश्चित समोर प्रश्न आहे आणि तो खूप मोठा प्रश्न आहे. याच्याबद्दल अगदी हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट याच्यापर्यंत मॅटर झाले. माझ्या दृष्टिकोनातून ही अनधिकृत बिल्डिंग समजा त्यांना आपण सांगितलं होतं की बांधू नका, तरी पण त्यांनी बांधली आहे आणि त्यांना जर आपण कारवाई केली नाही तर परिणाम असे आणखी 10 इमारती उभा राहणार आहेत. त्याच्यामध्ये जो लॉस होणार आहे तो किती असेल हा आपल्या समोर प्रश्न आहे. म्हणून ज्यावेळेस रेग्युलेशन्स असतात ते रेग्युलेशन अबाईड बाय करायचे असतात आणि म्हणून काही अंशी याच्यावरती निश्चितच निगेटिव्ह रिएक्शन येणार आहे. कारण याच्यामध्ये लाईफ लॉंगचा प्रश्न असतो, कुणी इन्व्हेस्ट केलेले पैसे असतात. पण हे करत असताना माझा सर्वांना आव्हान राहील की आपण हे बघून केलं पाहिजे. याच्याकडे CC आहे का, यांच्याकडे OC आहे का,
ह्या गोष्टी केल्यानंतर आता बऱ्याच जे आपल्याला CRZच्या नियमांचं उल्लंघन झालेलं असतं, पण तिथं ओशी नसताना आपण फ्लॅट विकत घेतो, फ्लॅट विकत दिले जातात. मग आमच्यासमोर प्रश्न येतो की मग त्या बिल्डरवरती का कारवाई केली जात नाही किंवा त्या आर्किटेक्टवरती का कारवाई. निश्चित आम्ही करणार आहोत. ज्यांनी चुका केल्या त्यांना सोडणार नाही आता मी. कारण अशा प्रकारे फसवणं इट्स अ क्रिमिनल ऑफेन्स. म्हणजे तुम्हाला सांगितलंय की ज्योत्याच्या वरचं काम करू नका, तरी तुम्ही 10-10, 15-15, 20-20 मजले बांधता आणि त्याच्यानंतर विकता. तर याच्यामध्ये निश्चितच हा बिल्डरचा दोष आहे, प्रशासनाचं दुर्लक्ष झालेलंच आहे, याच्यामध्ये कोणी डिनाय करत नाही. म्हणून परत त्यांना प्रोटेक्ट करणं हा त्याच्यात उपाय नाही आहे. इथून पुढे होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल आहे, त्यांच्यावरती कारवाई करावी लागेल. आणि म्हणून पब्लिक इंटरेस्ट इज ऑफ प्राईम इम्पॉर्टन्स, डेव्हलपमेंट ऑफ सिटी इज प्राईम इम्पॉर्टन्स, आणि त्या दृष्टिकोनातून जे करणं गरजेचं आहे ते निश्चित करत राहील. सर, IBN लोकमतशी बोलल्याबद्दल आपला धन्यवाद. आपण पाहिलं की योग्य ते योग्यच, अयोग्य ते अयोग्यच, त्यांचं ठाम मत आहे की कोणतीही चुकीच्या पद्धतीने काम होत असेल तर ते थांबवलं जाणार, त्याच्यावरती कारवाई ही केली जाणार आहे. येत्या काळामध्ये जो फोकस आहे त्यांचा ती नवी मुंबईकरांवरती फोकस आहे, त्याचबरोबर नवी मुंबई शहराचा विकास हा एकमेव त्यांचा फोकस आहे. आपण बघतोय नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची आपल्या राज्यालाच गरज आहे. यानंतर एक ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत. नवी मुंबईचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी नवी मुंबईचा चेहरा मोहरा कसा बदलून टाकलाय याबद्दल आम्ही तिथल्या नागरिकांशी सुद्धा बातचीत केली. त्यांनी जे काय उपक्रम चालवला आहे फार चांगला आहे, सगळे समाधानी आहे. माझं त्यांच्याशी म्हणणं एवढंच आहे की नवी मुंबईमध्ये पार्किंगचा हा जो प्रश्न आहे फार बिकट प्रश्न आहे. एक मोठा दिलासा वाटतोय आणि खूप आशादायक असं चित्र आम्हाला दिसतंय. कारण या ज्या वेगानं आता काही निर्णय घेतले जातात त्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाते. एक तर आयुक्तांना भेटायला 4 ते 5 ही त्यांनी जी वेळ ठेवलेली आहे, मी स्वतः त्यांच्याकडे 2दा जाऊन आले. वातावरणामध्ये नवी मुंबईच्या कुठल्याही भागात मी ऐरोलीला गेलो, काय कळंबोलीला आणखी कुठे गेलो तरीसुद्धा तिथं आपल्याला कुठेतरी नाव आपल्या रस्त्यावर दिसतंच की मुंडे साहेब आलेत. मुंडे साहेबांच्यामुळे हे सगळं बदल झालं, मुंडे साहेबांच्यामुळे हे सगळं असं झालेलं आहे. किंवा इतकंच सगळं चांगलं होतं आहे, रस्त्यावरची घाण निघते आहे, रस्त्यावरची वेंडर्स बाजूला गेलेले आहेत. आता पाऊस आला, मलेरिया डेंग्यू होणार, तर जास्त रक्तदान शिबिर नगरपालिकांनी लावावा. खड्डे कोणासाठी पडतात, कॉन्ट्रॅक्टरसाठी पडतात का अजून कोणासाठी पडतात, कोण पाडतं, ह्याच्या मागे जाऊन त्यांनी शासकीय यंत्रणा राबवावी. ते आल्यापासून जे अतिक्रमण आहेत किंवा म्हणजे फेरीवाल्यांचं असेल, दुकानदारांचं असेल किंवा वाहतुकीचे जे काय कामं करतायत ते. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी ट्रान्सपरन्सी आली त्यांच्या कॉर्पोरेशनच्या कामात. आणि काही लोकांच्या मी ऐकलं म्हणजे वाचलं की काही लोकांच्या बदल्या झालेल्या आहेत, काही लोकांना सस्पेंड केलेलं आहे. पण ज्या पद्धतीनं ते काम चालू करतायत, चालू राहिलेलं आहे, असं चालू होणार याची खात्री आहे मला ते असेपर्यंत. नवी मुंबईचे नागरिक या महापालिका आयुक्तांच्या पाठीशी उभे आहेत. तुम्हाला आठवत असेल ठाण्यामध्ये टी चंद्रशेखर यांनी ठाण्याचा अक्षरशः कायापालट करून टाकलेला होता आणि राज्यभरामध्ये त्याची चर्चा सुरू झालेली होती. ठाण्याचे आत्ताचे आयुक्त संजीव जयस्वाल हे सुद्धा ठाण्यामध्ये अतिक्रमण विरोधी मोहीम राबवत आहेत. तुकाराम मुंढे नवी मुंबईचा विकास आराखडा बनवत आहेत. अशा सगळ्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या पाठीशी नागरिकांनी, प्रसार माध्यमांनी उभं राहावं हा संदेश देण्यासाठीच हा खास कार्यक्रम होता. पहा फक्त IBN लोकमत.